सही वगैरे आहे, जिल्ह्याचं पत्र असल्यामुळे याच्यात लिहिलेलं आहे की ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या बॉटलमध्ये कॅनमध्ये पेट्रोल डिझेल या इंधनाचे वितरण करण्यात येऊ नये. त्यामुळे पेट्रोल मालक जे आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची ते अंमलबजावणी करतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा तहसीलदारांनी आम्हाला पत्र द्यावं की यांना अत्यावश्यक सेवेकरता लागत आहे तर आम्ही देऊ. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तहसीलदारांना आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो की जे अत्यावश्यक सेवारे असतील, जर मयतचे असतील किंवा पोकलेनला ट्रॅक्टरला आपलं लिफ्ट मशीन असते, कुठं कुठं जनरेटरला असतात ऑफिसमध्ये, तर त्यांना जो डिझेल लागेल तर तहसीलदारांनी त्यांना पत्र द्यावं. त्या पत्राविषयी जितकं मागणी करेल ते पंपवाले देण्यास आम्हाला तयार आहे. तर त्यांनी ते पत्राचे तसे त्यांनी कारवाई करावी तहसीलदारांनी. पण आम्ही त्याचं जाऊन पत्र घ्यायला इनसे विनती कर रहे कि हमारे को डीजल दो, हमारे को डीजल दो. ये बोल रहे कि पत्र लाओ, हमारे को लिख के लाओ, हम खाना करके काटते हैं, इनको पत्र लिख के ला के देंगे. डीजल काय किलो होना है? मिक्सचर मशीन के लिए 10 लोग हमारे माँ साइड पे बैठे ले, उनकी पगार कौन देना? वो हमारी छाती पे गिर रही. तो फिर दूसरा पेट्रोल पंप पे है नहीं? कोई नहीं दे रहे, कैन में कोई नहीं दे रहे, कोई नहीं दे रहे. ये बोल रहे गाड़ी लाओ, बड़े गाड़ी में से तालों काट के लाएंगे, हमारे कहने खाने के लिए पैसे नहीं, तो गाड़ी कहाँ से खरीदेंगे हम? तो कलेक्टर ने आदेश दिए है कि पत्र लगेगा, कैन में बॉटल में डीजल नहीं दिया जा रहा है. तो फिर तुमने लाए क्या तहसील ऑफिस से गई? नहीं, हम काम पर जाएंगे तो तहसील ऑफिस में घूमेंगे. घर चलाने के लिए क्या करेंगे? घर चलाने के लिए तहसील ऑफिस में घूमना कि हमने काम पर जाना. अभी जो आपका मिक्सर मशीन बंद पड़ा हुआ है उसमें कितने बेरोजगार हो गए? कितने लोगों का 10-12 लोग कितने घंटे से रुके? 2 घंटे से 3 घंटे से मैं अंकल के रवाना कर रहा है, इनसे रवाना कर रहा हूँ, उनसे रवाना कर रहा है, लेकिन वो बोल रहे कि हमारे को ऊपर से ऑर्डर आए, ऊपर से ऑर्डर आए नहीं, यही बोल रहे हैं. उनको आदेश महाराष्ट्र से ऑर्डर आए. महाराष्ट्र शासन से हमारी थोड़ी सी विनती ऐसा करने के, हम जैसे नगर सेवक है, लोग हमारी तरफ आते हैं, हमारी तरफ उनकी बहुत सारी उम्मीद है, तो जो एकदम अति आवश्यक है उनके लिए कुछ ना कुछ थोड़ी सी व्यवस्था की जाए. हर पेट्रोल पंप पे जहाँ 5 लीटर नहीं कम से कम 2 लीटर है, जो उनका एक दिन का रोजगार निकल सके. पेट्रोल पंप वाले जब तक ऊपर से आता नहीं है आश्वासन, वो भी कुछ कर सकते नहीं, वो भी एक बंदे हुए. अगर इन्होंने कुछ किया तो इनका पेट्रोल पंप बंद हो जाएगा. तो वो हिसाब से शासन के नियम के अनुसार कुछ ना कुछ कार्रवाई होनी चाहिए. व्हेकलमध्ये द्यायचं चालू आहे. कॅनमध्ये आपल्याला सरकारी यंत्रणाकडून उद्देश आहे की बुवा तुम्ही हे करायचं नाही आहे, तर त्यांची परमिट आम्हाला आली की बुवा यांना या कामासाठी पाहिजे, सरकारी यंत्रणाकडून आम्हाला लेटर आला तर आम्हाला द्यायला हरकत नाही आहे. पण हा जो माणूस आलेला आहे या ठिकाणी मयत झालेला आहे, मयतसाठी जे लाकडावरती टाकायला डिझेल लागतं तुम्ही त्यांना देत नाही आहे, तर कारण काय? हे आम्हाला ऑर्डर आहे ना, आम्ही कसं काय देऊ? उद्या आमच्यावर कारवाई होणार तर याची जबाबदारी कोण घेणार? हे ऑर्डर आहे. तर आम्हाला जर असंच हे आलं की बुवा यांना तुम्ही द्या, हे कारण आहे, ते सप्लाय ऑफिस यांना पत्र कोणतं लागेल? सप्लाय ऑफिसकडून यांना दिलं जाईल जर तहसील ऑफिसमधून की बुवा अशी अशी कारवाई आहे, यांना तुम्ही एवढा लिटर द्या तर आम्ही देऊ, आम्ही विकायसाठीच आणलं आहे. आमचं कामच पब्लिक सर्व्हिस.